सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो चला आत्ता जे आहे व्हिडिओला सुरुवात करते आहे आणि म्हणजे सुरुवातीलाच एक प्रोडक्ट मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि जे भरपूर युजफुल आहे। सो माझ्या मैत्रिणीकडनं मी ह्या पिरियड पॅन्टीज ज्या आहेत त्या मागवलेल्या आहेत। ॲक्च्युली ती ब्लिंकिटवरनं ऑर्डर करते आणि बऱ्यापैकी रिजनेबल प्राईजमध्ये ते मिळतात। इतरही भरपूर ॲप आहेत त्यावरनं मी बऱ्याचदा सर्च केलेत पण भरपूर महागात जातात। पण ब्लिंकिटवर एकदा तिने मला सांगितलं होतं असं असा हा प्रोडक्ट आहे आणि असे प्राईजमध्ये मिळतं। जास्त क्वांटिटीमध्ये मिळालं तर घेतलं तर आणखी कमी प्राईजमध्ये मिळतं। सो मी तिच्याकडनंच बोलवत असते। ॲक्च्युली अमरावती तिचं सासर आहे। सो ती दर सॅटर्डे संडेला सासरी जाते, तिच्यासाठी भरपूर शॉपिंग करत असते। सो माझ्याही काही गोष्टी मी ॲड करते आणि ती घेऊन येते, कारण पारसला ब्लिंकिट नाही आहे, अकोल्याला आहे पण गेले की कधी लक्षच राहत नाही। तर माझ्या आईकडेही मी म्हणजे गेली की शॉपिंग वगैरे करू शकते, जे पाहिजे ते मागवू शकते, पण 1-2 दिवसासाठी जाते आणि माझ्या काही डोक्यात म्हणजे ह्या गोष्टी राहतच नाही। सो त्यामुळे तिथे कधी शॉपिंग केली नाही, पण आता यानंतर गेली ना नक्की प्रयत्न करेल मी ब्लिंकिट यूज करायचे मला एकदा तरी। सो तिच्याकडनं ब्लिंकिटवरनं मी फक्त एकच गोष्ट बोलवत असते, ती म्हणजे पिरियड पॅन्टीज। सो ह्या प्लस समथिंग ब्रँडच्या पिरियड पॅन्टीज आहेत। याची प्राईस तशी तर 219 रुपीज आहेत, पण जास्त क्वांटिटीमध्ये बोलवलं की प्राईस ऑब्वियसली कमी होते। आता ह्या 219 म्हणजे तुम्ही समजू शकता 4 पॅकेट माझे 500चे तरी झाले असते, पण 500चे सॉरी सो हे 4 पॅकेट आहे। सो तसे जर मी बोलवले ना ऑनलाईन, सो मला हे 800 कशाला 900च्या जवळपास पडतात 219च्या प्राईजने धरले तर। पण एक सोबत 4 पॅकेट बोलवले म्हणून तसंही ब्लिंकिटवर काही ना काही सेल चाललेला असतो आणि एक सोबत 4 बोलवल्यामुळे हे मला समथिंग 570 का 580ला जे आहेत मिळालेले आहेत। म्हणजे भरपूर फायदा झालेला माझा। बरं, पैशांचा फायदा तर होतोच, पण ह्या पॅन्टीज खरं सांगते यूज करायला इतक्या इझी वाटतात ना, म्हणजे पहिल्या 2 दिवशी आपल्याला हेवी फ्लो असतो आणि त्यामुळे मग सतत आपल्याला पॅड चेंज करावे लागतात, पण ह्या पॅन्टीजनं कितीही हेवी फ्लो असला तरी ॲब्झॉर्ब करतात। आणि म्हणजे खरं तर आपण जेव्हा पॅड यूज करतो तेव्हा ते सरकायची वगैरे आपल्याला भीती असते। सो तसा प्रॉब्लेम या पॅन्टीजसोबत येत नाही। रात्रीलाही निवांत झोप लागते आणि कुठे बाहेर गेलं की मग तर म्हणजे पॅड चेंज करायचंही टेन्शन नाही किंवा मग पॅड सरकेल का, डाग लागेल का, ही गोष्ट एक जी असते ना आपल्या बॅक ऑफ द माइंड सतत चाललेलं असतं पिरियड्समध्ये की डाग लागेल का, ती गोष्ट या पॅन्टीजसोबत होत नाही। सो छान आहेत। 12 आवर प्रोटेक्शन मिळतं। एम साईजचे जे आहे मी मागवत असते, 5 पॅन्टीज येतात ह्या 219मध्ये। म्हणजे ब्लिंकिटवर सतत सेल चाललेल्या असते त्यामुळे ते स्वस्तातच मिळतात। सो खरंच तुम्हालाही जर हेवी फ्लो असेल 1-2 दिवस सुरुवातीला बाहेरगावी जायचं असेल, रात्रीचं तुम्हाला टेन्शन येत असेल डागाडोगाचं, सो तुम्ही अशा पॅन्टीज नक्की ट्राय करू शकता। अशा पॅन्टीजनं नायका, फ्लिपकार्ट, इव्हन मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे। सो त्यामुळे मी ना तिथे आता सेम प्रोडक्ट असेल का नाही मला माहीत नाही, असेल तर सेम प्रोडक्ट मी टॅग करते, नसेल तर मग याच म्हणजे क्वालिटीच्या किंवा अशाच प्राईजच्या ज्या असतील त्या पॅन्टीज ज्या आहेत टॅग करायचा प्रयत्न करते। 7-8 महिने तरी मला टेन्शन नाही, म्हणजे पूर्ण 4-5 दिवस मी ह्या नाही यूज करत, पहिल्या फक्त 1-2 दिवशी जे आहे यूज करते, नंतर आपले जे नॉर्मल पॅड्स असतात तेच यूज करते। सो चला आणखी एक गोष्ट आता थोड्या वेळात येणार आहे, म्हणजे मला आउट ऑफ डिलिव्हरीचा मेसेज आला। काही फ्रेंच पिन्स मी बोलवलेल्या आहेत अगदी सिम्पल आणि सोबरमध्ये, सो त्या आल्या की त्याही शेअर करते। चला आता लागते कामाला। खरं तर सर्वजण झोपून आहेत आणि कालचा गदारोळ तुम्ही बघितला, काय कसं झालं ते। सो त्यामुळे कालचे इतके सारे वॉश केलेले कपडे, घड्या घालायचे बाकी आहेत, त्या घड्या घालायच्या आहेत, पण त्यापूर्वी वॉटर पार्कला गेल्यामुळे स्किनची मस्त प्रचंड वाट लागलेली आहे, म्हणून म्हटलं एखादा मस्त सिम्पलचा फेस पॅक करते आणि चेहऱ्याला लावते। आता सर्व झोपून होते, म्हटलं क्लिनिंग पहिले आटोपते नंतर फेस पॅक बनवते। सो घर झाडलेत मी, बाल्कनी झाडली, पण बाल्कनीची अशी वाट लागलेली होती कालच्या वादळामुळे। तुम्हाला दिसत असेल बघा, फाउंटेनमध्ये एक झाड पडलेलं आहे आणि इकडे सुद्धा जे छोटे मोठे प्लांटर आहेत ते म्हणजे फर्शवर पडून होते। त्यानंतर धूळ, राख, माती सर्व काही म्हणजे नुसता गोंधळ झाला होता।
सो पिहू बोलला मम्मा तू घर क्लीन कर, तुझी बाल्कनी मी क्लीन करतो. आणि इतकं बरं वाटलं मला, म्हणजे ऐकूनच इतकं बरं वाटलं. केल्यानंतर तर विचारूच नका. म्हणजे आता हा जो फेस मास्क मी बनवते आहे ना, याचा जितका ग्लो मला येणार नाही ना माझ्या चेहऱ्यावर, त्याच्यापेक्षा जास्त पिहूने बाल्कनी क्लीन केली आणि माझं एक मोठं काम केलं, त्याचा ग्लो माझ्या चेहऱ्यावर आला होता. सो तुम्ही फेसपॅक बघितलं, फक्त बेसन आणि एक आलू किसून घेतला, त्याचा रस त्यामध्ये टाकला आणि मस्त पेस्ट तयार केली. पण तेवढ्या वेळात पिहू मस्त आंघोळ करून आला आणि मम्मा मी तुझं इतकं मोठं काम केलं ना, तर मला काहीतरी आईस्क्रीम वगैरे दे, असं त्याचं चाललेलं होतं. सो घरात कुल्फी होती, तीच मी त्याला दिली. आणि मुलांकडनं असं छोटे मोठे कामं करून घ्यायचे असतील तर याला तुम्ही रिश्वत नका म्हणू, बक्षीस म्हणा. बक्षीस दिलं ना मुलं पुन्हा आणखी आपली हेल्प करायला मोटिवेट होतात. आधी टेस्ट करून सांग. तिखट झाली ना. आता पिहू आईस्क्रीम खूप टेस्टी आहे. खूप टेस्टी आहे. खूप टेस्टी. म्हणजे काहीही कितीही प्रेमाने कितीही मेहनत घेऊन बनवा आणि माझ्या पिहूला खायला द्या ना, पहिल्या शब्दात तर कधीच स्तुती करणार नाही. अगदी पप्पांवर गेला, त्याच्या पप्पांसाठी कितीही काही बनवा ना, त्यांच्या तोंडातून खूप छान झालं असं पहिल्यांदा तरी निघणार नाही. आधी चिडवतील वगैरे वगैरे आणि नंतर मग खाल्ल्यावर त्या दिवशी तर नाहीच, दुसऱ्या दिवशी वगैरे सांगतील हां तू ते बनवलं होतं ना, खूप छान झालं होतं वगैरे वगैरे. तसाच हा मुलगा आहे, कधीच स्तुती करणार नाही. बरं जाऊ द्या, त्यांच्या स्तुती करण्यासाठी तर मी काही करतही नाही. मला आवडतं छान वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला, मुलांना खाऊ घालायला, म्हणून मी करत असते. बरं चला, आता हा फेस मास्क लावला मी. आता 15 मिनटं तरी त्याला द्यावे लागतात. म्हटलं चला 15 मिनटात आपले हे कपडे वगैरे जे आहेत आपण घड्या घालून घेऊ. नवीन कपडे, जुने कपडे, स्विमिंगसाठी नेलेले कपडे, भरपूर कपडे आहेत. आणि खरं तर काल सायंकाळीच याच्या घड्या घालायला हव्या होत्या, पण त्या वादळामुळे सर्विस कामं माझी सायंकाळची पेंडिंगलाच राहिली. सो चला ते आता घड्या करते आणि नंतर तुम्हाला भेटते. ह्या कपड्यांच्या घड्या घालता घालता माझी 15 मिनटं पूर्ण गेलेत माहीत आहे का. म्हणजे फक्त घड्या घालणंच नाही, नवीन कपडे एका कपाटात, जुने कपडे दुसऱ्या कपाटात, त्यानंतर जे स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे होते ते बेडमध्ये ठेवत असते मी, ते सर्व करता करता 15 मिनटं गेले. आणि त्यानंतर मी छान फेस पॅक जे होतं वॉश केलं आणि आता मी करते आहे इथे स्किनला मसाज. आणि त्यासाठी मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल वापरते आहे. व्हिटॅमिन ई नसेल तर तुम्ही साधं कोकोनट ऑइलसुद्धा वापरू शकता, त्यानेही स्किन मस्त तुकतुकीत होते. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलने बघा मस्त अशी मसाज केली मी. आता 10-1 मिनटं हे ऑइल असंच मी स्किनवर ठेवेल आणि त्यानंतर पुसून काढेल किंवा मग फेसवॉशने वॉशच करावं लागेल, कारण खूप जास्त ऑइली म्हणजे घट्ट असतं, हे इझिली निघत नाही. सो मी कधीतरी जे आहे स्किनला अशी मसाज करत असते पॅराशूट ऑइलने. आज माझ्याकडे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल होती, सो त्यानेच मसाज केली. बरं आणखी एक गोष्ट, झुडिओमध्ये गेलं ना काही घ्या नका घेऊ, पण ह्या नेलपेंट मात्र नक्की घ्या, खरंच मिस करू नका. मी खूप मोठी चुकी केली. 31 तारखेला आरोहीला ड्रेस घेण्यासाठी आम्ही झुडिओला गेलो होतो बघा. तिथे गेल्यानंतर आरोहीला ड्रेस घेतला, खूप घाई गडबड होती, कारण मंगेश दिव्या जे आहेत समोर निघून गेले होते, त्यामुळे त्यांना आम्ही बोलवलं रिटर्न, पण ते बोलले रिटर्न काही येत नाही, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, मी इथे येऊन थांबतो. आणि त्यामुळे मग आमच्याकडे वेळ जरा कमीच होता, कारण ते आमचं वेट करणार होते ओबियसली. सो आम्ही आरोहीला ड्रेस घेतला, पण तेवढ्या घाई गडबडीतही मी ह्या ज्या नेलपेंट आहेत त्या ट्राय केल्या. तिथे ट्रायलसाठी ठेवलेल्या होत्या. ही पिंकवाली तर मला प्रचंड आवडलेली, पण म्हटलं जाऊ दे, घाई घेत काय घ्यायचं, आपण नेहमीच अकोल्याला जात असतो, सो तिथल्या झुडिओमधून मस्त बघून वगैरे वगैरे आपण घेऊयात. पण आता मला फार रिग्रेट होतोय बघा. 31 गेला, 1 गेला, 2 आला, तरी पण 2-3 दिवस झाले, तरी पण ही नेलपेंट अगदी जशाच्या तशीच आहे. तूच भरही ही हललेली नाही. म्हणजे छान. यापूर्वी मी DIY मधली पण नेलपेंट ट्राय केलेली आहे, त्यांचंही 7 डेज असं त्या नेलपेंटवर लिहून असून सुद्धा, म्हणजे ते क्लेम करत असून सुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच ते निघून जातं. पण आजचा 3रा दिवस आहे, पण झुडिओची नेलपेंट अगदी जशच्या तशी आहे, जागेवरनं हल्ली नाही. त्यामुळे झुडिओत गेल्यात ना तर ह्या नेलपेंट नक्की घेऊन या तुम्ही, खरंच लॉंग लास्टिंग आहेत ह्या. चला आता कामं आवडते जरा. सो जसं मी सकाळी बोलले होते, एक छानसं पार्सल माझं आज येणार आहे. सो ते नुकतंच रिसीव झालं आहे आणि त्यामध्ये आहेत बघा आता ना भरपूर अशा हेअर ॲसेसरीज ट्रेंडिंगला आहे आणि त्यामध्ये फ्रेंच पिन जे आहेत ते जास्त ट्रेंडिंगला आहेत. सो त्या 2 प्रकारच्या फ्रेंच पिन्स जे आहेत मी बोलवलेले आहेत.
अगदी सिंपल सोबर आणि इलेगंट दिसतात. आणि या फ्रेंच पिनचा यूज करून खूप वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करू शकता. सो चला दाखवते आधी. ही आहे पहिली फ्रेंच पिन. खूप सुंदर आहे. जितकी सिंपल आहे तितकीच इलेगंट आणि लुक वाईज तरी मस्त आहे. या पिनचा यूज करून तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे जुडे घालू शकता किंवा इव्हन कोणताही जुडा घातला तर तुम्ही ही ना अशी फक्त म्हणजे खोचून देऊ शकता. खूप छान दिसते ॲज अ यू पिन म्हणून. कशाही जुड्यात किंवा कशाही हेअरस्टाईलमध्ये ही आरामात येते आणि सुंदरही दिसते. आणि दुसरी डिझाईन तर याहूनही सिंपल आहे. खूप मस्त दिसते ती पण. सो ही आहे दुसरी फ्रेंच पिन. ही बघा खूपच सिंपल आहे. या एका मोतीमुळीचा लुक इतका सुंदर दिसतोय ना. इवन तुम्ही जर वेस्टर्न कपड्यांसोबत जरी वेअर करतो म्हटलं त्यासोबतही खूप छान दिसते आणि ट्रेडिशनल कपड्यांसोबतही खूप मस्त येऊन जाईल. कोणताही जुळा घातला आणि सिंपल तुम्ही अशी खोचून जरी दिलीत ना तरीही खूप मस्त दिसणार आहे. सो ह्या अशा ज्या आहेत 2 फ्रेंच पिन मी मिशोवरनं बोलवलेल्या आहेत. प्राईस काही फार जास्त नाही. आय थिंक 100ला 2, 120ला 2 अशा ज्या आहेत त्या मिळतात. सो ही एक आणि ही एक मी मागवली आणि पुढे मी शेअर करेलच की याचा यूज मी कसा कुठे कुठे आणि कोणत्या हेअरस्टाईलमध्ये करते ते, किंवा याचा यूज करून स्पेशली कोणते हेअरस्टाईल करता येतात तेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. सो कशा वाटल्या ह्या फ्रेंच पिन नक्की मला कमेंट करून सांगा. बरं चला आता झटपट बनणारी आणि मस्त पोट भरणारी अगदी हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तुमची मुलं ही मॅगी नूडल्स वगैरे वगैरे मागत असतील ना तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन असणार आहे. त्यामुळे थोडीशी गव्हाची कणिक घ्या, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून मस्त असा गोळा मळून ठेवा. आता त्यानंतर आपल्याला एका कढईत ठेवायचं आहे पाणी गरम व्हायला. आणि तोपर्यंत बघा हा जो शेवचा साचा आहे आपला तो मी घेतलेला आहे. इथे एक मोठा घोळ घातला, तो नंतर सांगते मी. पण तुमच्याकडे अशी कामं चालू असताना लुडबुड असते का मला नक्की सांगा. आमच्याकडे तर प्रत्येक गोष्ट पिहूला करून पाहायची असते. आणि हे काही म्हणजे सर्टन वयापर्यंतच असतं बरं मुलांचं. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. कारण आरोहीला आता मी मदतीला बोलवलं ना तरी तिला कंटाळा येतो. पण पिहूला प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असतो. त्याला प्रत्येक गोष्ट ट्राय करायची असतोय. माहीत नाही हा वयाचा फरक आहे की दोघांचे इंटरेस्ट आहेत वेगवेगळे ते. सो चला काही नाही. जे शेवचं साचं असते त्याने आपल्याला गरम पाणी झाल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे जे आहे शेव पाडून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून ना ते जरा मोकळं करून घ्यायचं आहे. म्हणजे ते एकमेकांना चिटकायला नको. चांगले 10 मिनटं ते उकळून झालं की एका चाळणीमध्ये मी ते गाळून घेतलेत. आणि चला आता झटपट जे आहे आपण फोडणी देऊयात. फोडणी देण्यासाठी इथे मी तेल गरम केलं, त्यामध्ये थोडंसं जे आहे जिरं घातलं आणि आता घालायचे आहेत बारीक चिरलेला लसूण, त्यानंतर अद्रकची पेस्ट, त्यानंतर हिरव्या मिरच्या, कांदा आणि सिमला मिरची ही मस्त बारीक कट करून घेतलेली आहे मी, तीही घालायची. टोमॅटो घालायचं, मस्त असं परतायचं आणि त्यामध्ये घालायचं आधीच मीठ. मिठाने भाज्या पटकन ज्या आहे शिजून येतात. आणि गॅसचा फ्लेम फुल ठेवायचा. अगदी नूडल्स आपण बनवतो ना सेम तशीच प्रोसिजर जी आहे ती आहे. सो नूडल्स टाकल्याबरोबर बघा मी असं मस्त परतून घेतलं. आता यामध्ये तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घालू शकता, पाहिजे ते सॉस घालू शकता. पण सॉस वगैरे न घालता मी फक्त यामध्ये चिली फ्लेक्स, थोडंसं जे पिझ्झा हर्ब होतं घरात ते घातलं आणि त्यानंतर थोडासा जो मॅगी मसाला आहे तो घातला आणि डन. आपल्या इथे मस्त होममेड जे आहे नूडल्स बनवून तयार आहेत. चांगलं सिरियसली दिसण्यावर जाऊ नका. टेस्ट इतकी भन्नाट बनली. झालं असं खाऊ. बाकी सब मेरा. बाकी सब मेराच्या नादात बाईने हात जाळून घेतला होता. आता सो रेसिपी बघितली तुम्ही, इतकी टेम्पटिंग बनली ना काय सांगू. घोळ भरपूर घालून ठेवलेत मी. सर्वात आधी तर साचा बारीक घ्यायचा होता, तो मी जाड घेतला. त्यामुळे ह्या ज्या नूडल्स आहेत त्या अशा जाड आल्यात.
हा झाला पहिला घोळ. त्यानंतरचा दुसरा घोळ म्हणजे मी आणखी 5-1 मिनिटं उकळू दिल्या असतं तर त्या खूप मोकळ्या मोकळ्या झाल्या असत्या. तशा एरवीही बघा बऱ्यापैकी मोकळ्या मोकळ्या झाल्या, अगदीच असं गाठा वगैरे असा काही झालेला नाही. सो हे 2 घोळ जरी घातलेले असले तरी पण नूडल्स माझे परफेक्ट बनलेले आहेत आणि चवीला तर विचारू नका. बोलताना बघा तोंडाला पाणी सुटतं याच्या स्मेलमुळे. खरंच खूप छान झालेत. आरोहीला तर प्रचंड आवडलेत. आता मी खाते, आरोहीच्या पप्पांसाठीही आहेत, पिहूसाठीही आहेत. मस्त पोटभर हेल्दी असा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा इव्हनिंग इव्हनिंग स्नॅकमध्ये सुद्धा तुम्ही याचा जे आहे ॲज अ उपयोग करून घेऊ शकता. समजून जा तुम्ही. खरंच खूप मस्त आहे आयडिया, नक्की ट्राय करा. मला तरी प्रचंड आवडली. टेस्ट खरंच भन्नाट बनते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड हेल्दी असतं. बाहेरचे नूडल्स ना की काय ते मॅगी आणा, काहीही आणलं तरी काही ना काही प्रमाणात त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, मैद्यापासून बनवलेले असतात आणि कशा बनतात कोणी बघितलं नाही का. सो आज आरू पिहूचं चाललेलं सायंकाळच्या स्नॅकमध्ये मम्मा काहीतरी चटपटीत बनवून दे. कधीतरी ही रेसिपी कुठेतरी मी बघितलेली होती, माझ्या आठवणीत होती, कारण यापूर्वी तर मी ही कधीही ट्राय केलेली नाही. सो ती मला आठवली. म्हटलं ठीक आहे, ट्राय तरी करून बघूयात. आणि या रेसिपीची आठवण कशी आली, आरोहीच्या पप्पांचं चाललेलं स्नेहा शेव बनव, बेसनाचे शेव बनव. सो त्यासाठी मी ह्या साच्यानं वर काढला होता. म्हटलं वर दिसला ना आपल्याला तो डोळ्यासमोर तर आपल्याला आठवण येते, म्हणून तो वर काढला आणि त्या साच्यामुळे ही रेसिपी आठवली. खरंच खूप टेस्टी बनलेली आहे, खूप मस्त. चला मी आता माझ्या ह्या नूडल्स, काय म्हणाल तुम्ही याला, नूडल्स की नुडल्या काहीही म्हणा, पण खरंच खूप मस्त टेस्टी बनले. नक्की ट्राय करा. बरं चला, घरातली सर्व कामं आवरली आणि आता मी निघालेली आहे इव्हनिंग वॉकसाठी. आणि म्हणून व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय.